नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला सुंदर आणि आरोग्यदायी आणि आनंदात जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर बघा, आज ना माझं सकाळचं रुटीन आंघोळ वगैरे झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे माझी जी सुरुवात आहे सकाळची ती माझ्या बाल्कनीतून झालेली आहे. सुंदर माझ्या झाडांना जास्वंदीला छान फुलं आलेली आहेत. आणि इकडं मी घेतलेलं आहे आता जेवण बनवण्यासाठी. आज मी नाश्ता वगैरे काही बनवणार नाही आहे, डायरेक्ट जेवणच बनवणार आहे. कारण बघा दुपारी खूप गरम होते, प्रचंड गरमी वाढलेली आहे आणि सकाळी जेवण बनवताना एवढा घाम येतो, एवढी गरमी होते. त्याच्यामुळं ते दुपारचं ना मी जेवण नकोच म्हटलं, दुपारचं आपलं डायरेक्ट सकाळीच बनवलेलं बरं आहे. तर आज बघा मी बनवणार आहे ना सांडग्याची भाजी बनवणार आहे आणि भात. त्याचबरोबर ना मी आंबाड्याची भाजी बनवणार आहे. जे आता घाटावरचे आहेत त्यांना माहिती असेल की आंबाड्याची भाजी काय असते ते. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर ह्या भागामध्ये ना ही भाजी मिळते. मुंबईतही मिळते, पण इकडं कोकणात ना इकडं ही भाजीच मिळत नाही. कारण काय माहिती इकडं ती येत नसावी, कदाचित पिकत नसेलच इकडं. तर मी ना ही आत्ता आई येत होती ना मुंबईवरून, तर विहानला घेऊन, तर तेव्हा ना मी आईला सांगितलेलं की आंबाड्याची भाजी घेऊन ये. तर आईने ना ही आंबाड्याची भाजी घेऊन आलेली. तर मी रात्रीच तिला साफ वगैरे करून ठेवली आणि सकाळी धुवून जरा त्याचं पाणी निसरण्यासाठी ठेवलेलं आहे. तर इकडं बघा आई आणि मी थोडा चहा घेतो आहे आणि चहा घेतल्यानंतर मी परत ना आपलं भाजी किंवा जेवण बनवण्यासाठी लागणार आहे. तर इकडं मी बघा शेंगदाणे भाजून घेते. तुम्ही काल बघितलंच असेल, काल जेवण बनवताना माझं शेंगदाण्याचं जे कूट आहे ना ते संपलेलं आहे. आता बघा कोकणामध्ये ना प्रत्येक भाजीला खोबऱ्याचं वाटण टाकलं जातं, पण माझं कसं असतं की खोबऱ्याचं पण आणि शेंगदाण्याचं पण, म्हणजे दोन्ही साईडचं, म्हणजे मी घाटावरच्या पण रेसिपी असतात माझ्या आणि कोकणातल्या पण. त्यामुळं काय होतं की मी दोन्ही जे आहे वाटण आणि शेंगदाण्याचं कूट हे दोन्ही प्रकारे वापरून मी माझ्या जे काही रेसिपी आहे त्या बनवत असते. तर बघा मी इकडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तव्यावर आणि मी खलबत्त्यात कुटून घेत आहे. आज मी मिक्सरला पण वाटते, पण खलबत्त्यात का कुटून घेत आहे त्याचं कारण सांगते. आंबाड्याची भाजीला आहे ना मला तरी ना असं जरा जाडसर असतं ना शेंगदाण्याचं कूट ते आवडतं. बारीक कूट मला आवडत नाही आंबाड्याच्या भाजीला. म्हणून ना मी ना खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. त्याचबरोबर बघा मी इकडं तेल टाकून जी सांडगे होते ना ती भाजून घेतली होती आणि ती पण मी ना आता खलबत्त्यामध्ये वाटून घेतली आहे. कोणी ना अख्खेच टाकून बनवतं, पण ना ती थोडंसं मला शिजायला थोडंसं वेळ लागतो, म्हणून मी ना डायरेक्ट हे सांडगे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत. आणि आता त्याचबरोबर जो हा ठेचा आहे ना मिरचीचा, तो पण मी कुटून घेतलेला आहे. आता ठेचा आंबाड्याची भाजी बनवत असताना की नाही मिरची जरा जास्तच लागते, कारण त्याला आंबट असते ही भाजी, त्याच्यामुळे त्याला मिरची जरा जास्त टाकली ना तरच ती जरा चवदार लागते भाजी. आता इकडं बघा मी ना आधी सांडग्याची भाजी करून घेते आणि नंतर ना आंबाड्याची भाजी करायला घेते. तर सांडगे म्हणजे काय असतं बघा, आता ज्यांना माहिती नाही ना तर त्यांच्यासाठी सांगते. आपल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतात, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, मटकीची डाळ आणि उडद डाळ, ह्या ज्या डाळ असतात ना ह्या डाळींची जरा भरड केली जाते, म्हणजे मोठी मोठी वाटली जाते ती, आणि नंतर ती भिजवून ना त्याचे ना सांडगे घातले जातात. त्याच्यामध्ये लसूण जिरं वगैरे पण घातलं जातं. त्याच्यामुळे ना परत मसाला घातला जातो, लसूण जिरे आणि आपला जो मसाला आहे तो. तर ही ना खूप खमंग लागते हा भाजी. बघा आता आमच्याकडचं सांगते. कोकणामध्ये तर पद्धत आहे हळदीला नॉनव्हेजची, पण आमच्या गावी जेव्हा हळद असायची ना तेव्हा हळदीला रात्रीचं जेवण जे असायचं ते सांडग्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी असं असायचं. आणि खरंच मला त्या गोष्टी खूप आठवतात आधीच्या. भाकरी बनवण्यासाठी पण बायकांना बोलवलं जायचं हळदीचं, जेव्हा लग्नाची हळद असते ना तेव्हा, आणि त्याच्यानंतर ती सांडग्याची भाजी बनवायची. झणझणीत असायची ती भाजी आणि ती भाकरी एक नंबर असायची, ती जेवण खरंच छान असायचं. आता इकडे ना नॉनव्हेज, आणि हल्ली आता ना बहुतेक ठिकाणी नॉनव्हेजच बनवलं जातं, कारण पहिल्याच्या ना सगळ्या काही ज्या परंपरा आहेत त्या मोडत चाललेल्या आहेत. कारण एवढे लोक ना नॉनव्हेजचे फॅन झालेले आहेत सध्या, तर ह्या गोष्टींना त्यांना आवडच राहिलेली नाही आहे लोकांना जास्त. तर असो बघा इकडं मी ना फोडणी घातली, त्या फोडणीमध्ये ना
जे आपलं कांदा आहे, कांदा आणि माझं जे वाटण होतं बनवलेलं ते वाटण टाकलेलं आहे. वाटण म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये ज्यांनी बघितलं असेल ना त्यांना माहिती असेल, तरी पण शॉर्टमध्ये सांगते. कांदा भाजून घेतले, खोबरं भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स एकत्र वाटून ते वाटण बनवलेलं होतं. तर ते वाटण आहे, ते वाटण टाकलेलं आहे. त्यात टोमॅटो टाकला आणि बघा मस्त परतून घेतलं. त्यात जो कांदा लसूण मसाला असतो तो टाकला आणि जो माझा घरगुती मसाला आहे तो टाकलेला आहे. आणि ते सगळं परतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेले आहेत मी सांडगे, जी मी वाटली होती ती. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे, कारण मला ही ना पातळ भाजी बनवायची आहे भातासोबत. तर असं बघा, आता सांडग्याची भाजी झालेली आहे आणि मी ती कुकरला लावून दुसऱ्या साईडला ठेवले. आणि इकडं आता घेतलेली आहे बघा मी आंबाड्याची भाजी बनवण्यासाठी. आता तुम्ही जर आंबाड्याची भाजी बनवताय किंवा माठाची भाजी बनवताय, तर तुम्ही ना लसूण वापरण्यासाठी जराही कंजूसपणा करू नका, कारण लसणामुळेच या भाज्यांना ना टेस्ट येत असते. आता बघा मी तेलात पण लसूण टाकलेला आहे आणि त्यानंतर ना मी जे ठेचा केलेला आहे ठेच्यामध्येही मी लसूण वापरलेला आहे. कारण त्याचा ना ठेचा टाकायचा त्याच्यामध्ये कच्चा लसूण लागतो आणि जो परतलेला लसूण आहे ना तोही, म्हणजे दोन्ही फ्लेवर येतो लसणाचा म्हणून. तर इकडे ना म्हणजे मला एवढ्या भाजीसाठी आपले जे 2 कांदे असतात ना लसणाची, मी तेवढी वापरलेली आहेत एवढ्याशा भाजीसाठी. आता बघा ज्याची त्याची इच्छा, ज्याला आवडत असेल त्यांनी टाका किंवा ज्यांना नाही आवडत जास्त लसूण त्यांनी कमी टाका. आता मला आवडतो, माझ्या घरी आवडतो, तर म्हणून मी टाकलेला आहे. तर आता इकडे ना ती भाजी जेव्हा तुम्ही तव्यात टाकाल ना, तर हिरव्या भाजीचं बघा ती ब्राउनिश जरा ब्लॅकिश होत जाते भाजी. तर ती खराब नसते भाजी, तर त्याचा कलर आपोआप चेंज होतो जेव्हा आपण ती परततो ना तेव्हा. तर आता मी ना ती मस्त तव्यावर फ्राय करून घेतली आणि जेव्हा ती पूर्ण सॉफ्ट झालेली आहे, नरम झालेली आहे, शिजलेली आहे, तेव्हा ना मी त्याला खलबत्त्यामध्ये असं ठेचून घेते. म्हणजे हा काय होईल, आपला आंबाड्याचा ठेचा होईल. कोणी कोणी ना ह्याच्यामध्ये तुरीची डाळ वगैरे पण घालून करतं किंवा डाळीमध्ये पण टाकली जाते ही आंबाड्याची भाजी, कारण ह्याच्यात ना आंबटपणा खूप असतो, आंबूस लागते ही भाजी. तर मला तर असाच ठेचाच आवडतो आंबाड्याच्या भाजीचा. तर मला तर म्हणजे आणि खरं सांगू ना, हा खूप असं एकदम एवढा टेस्टी झालेला ना की विचारूच नका, खूप टेस्टी झालेला. आणि मी कधी पण मुंबईवरून ताई येत असेल किंवा मी कधी गेली असेल तर मी आवर्जून ही भाजी घेऊन येते, कारण मुंबईमध्ये सर्रास ही भाजी भेटते, इकडे भेटत नाही पण मुंबईमध्ये भेटते. आणि आता सध्या ना आंबाडी कोण पेरतही नाही आहे जास्त. गावी बघितलं ना तर जास्त सोयाबीन वगैरेच पेरलं जातं. तर तुम्हाला बोलत बघा मी काय केलं असेल, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल, कॅटलीचं झाकण समजून मी जे माझ्या मिठाच्या बरणीचं झाकण होतं ना ते लावलेलं आहे. तर इकडे बघा माझी भाजी कशी झालेली आहे. हा हा, एक नंबर. मला ना बघूनच तोंडाला पाणी येते. तर बघा आता मला ना अजून ह्याच्यासोबत बनवायची आहे ज्वारीची भाकरी. चपातीसोबत तर आवडत नाही मला ही भाजी, भाकरी तीही ज्वारीचीच पाहिजे. तर असो, इकडे बघा माझी सांडग्याची भाजी तयार झालेली आहे, मस्त झणझणीत रस्सा तुम्ही बघू शकता. तर त्याच्यासाठी ना मी त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडीशी आंबाड्याच्या भाजीलाही कोथिंबीर टाकलेली आहे. आंबाड्याच्या भाजीला तशी कोथिंबीरीची काहीही गरज नाही, पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी टाकलेलं आहे. आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी पण चालेल. तर आता इकडे बघा मी त्याचबरोबर इकडे मी घेतलेले आहेत भाकरी बनवण्यासाठी, ज्वारीची भाकरी बनवत आहे, तुम्ही बघू शकता. आता ज्वारीच्या भाकरी म्हणलं ना तर मला तर व्यवस्थित जमतात, त्यात काही संकोच नाही वाटत मला. कारण बघा पहिले पण मी ना जेव्हा मी माझ्या ताईकडे राहायची मुंबईला, मी तुम्हाला माझं म्हणजे इंट्रोडक्शन व्यवस्थित माझं नाही, मी त्याच्यावर व्हिडिओ केलेलाच नाही आहे, एक पण व्लॉग्स बनवलेला नाही आहे. तर लवकरच मी त्याच्यावर पण व्लॉग्स बनवेन. तर मी मुंबईला बरेच वर्ष राहिलेले आहे. माझं जे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ना माझं ते तिकडंच झालेलं आहे मुंबईमध्ये, आणि तिकडं मी जॉबही केलेला आहे मुंबईमध्ये. जर कोणी रबाळे ऐरोली राहत असतील ना तर त्यांना माहिती असेल, नवी मुंबईमध्ये मी पावना MIDCमध्ये, रबाळे MIDCमध्येही मी जॉब केलेला आहे. माझं जेव्हा एज्युकेशन झालेलं आहे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मी जॉब केलेला आहे आणि लग्नानंतरही मी काही महिने मी जॉब केलेला आहे. तर तेव्हा तिकडं राहायची ना तर मला ताईनं भाज्या बनवायला द्यायची नाही, कारण मला खरं सांगते मला भाज्या बनवायला यायच्याच नाहीत, मला फक्त भाकरी बनवायला द्यायची. आणि माझी त्याच्यामुळं माझ्या भाकरी एकदम परफेक्ट झालेल्या. माझं भाकरी पण पातळ पण असतात आणि फुगतात पण टम्म मऊ लुसलुशीत अशी माझी ज्वारीची भाकरी असते.
आता माझी तारीफ मीच करते, कारण खरंच मी कॉन्फिडन्सनं सांगते की मला भाकरी खूप चांगल्या प्रकारे जमतात म्हणून. तर माझं जेवण झालेलं आहे आणि मिस्टरांसाठी ना मी ताट वाढून ठेवलेलं आहे. त्यांना ऑफिसला जाण्यासाठी उशीर होते. तर आज कधीतरी मी नाश्ता पण बनवते, पण आज त्यांना बघा मी पूर्ण जेवण दिलेलं आहे. कारण दुपारचं नकोच म्हटलं. मी त्यांना बोलली दुपारी मी जेवण बनवणार नाही आहे, हेच दुपारी जेवण खायचं आहे, कारण खूप गरमी वाढलेली आहे आणि आता मला ना दुपारचं जेवण बनवणं काही शक्य होणार नाही, कारण खूप गरमी आहे. त्याचबरोबर ना मला क्लासला पण जायचं असतं, मुलांना झोपवायचं असतं. हो, आज आई होती, पण तरी पण आई तरी म्हणजे आईला पण गरम होते, किचनमध्ये भांडी पण घासायला नको वाटते, स्वयंपाक करणं तर खूपच कठीण आहे. तर बघा इकडे ना आज म्हटलं सगळे बेडशीट वगैरे चेंज करून धुवून घ्यायची आहेत मला, कारण मुलांनी ना खूप घाण केलेलं आहे बघा बेडवर. जे पण खातात ना ते बेडवरच बसून खातात. आणि इकडं बघा मी मिस्टरांना जेवायला पण दिलं होतं. तर स्वीटू आणि विहान रोजचंच आहे हे. मुलं ना दोघंही त्यांच्यासोबतच जेवतात. कधी जर त्यांना उशीर झाला अंघोळीला वगैरे ना, तर मग ती स्वतः जेवतात, कारण त्यांना पण भूक सहन होत नाही. रोज मुलांना सवय आहे. माझं इकडं जेवण बनवणं चालू असतं ना, तोपर्यंत दोघांनाही जेवायला किंवा नाश्त्याला पाहिजे असतं. म्हणून माझं आधी सकाळचं काय रुटीन असतं माहिती आहे का, सकाळी आधी उठलं ना आंघोळ वगैरे करायची, अंथरूण काढून झाडू मारायचा आणि स्वयंपाकाकडे जायचं. तोपर्यंत माझे मिस्टर ना मुलांना आंघोळ घालतात आणि ते जसं काय आंघोळ करून बाहेर येतात ना मुलं, कपडे वगैरे घातले की पहिलं बोलतात मम्मा भूक लागली. त्याच्यामुळं आधी ना मला फर्स्ट प्रायोरिटी माझी ना नाश्ता किंवा जेवण बनवणं असतं सकाळी. तर असं बघा इकडं मी घेतलेलं आहे आता बेडशीट चेंज करण्यासाठी बेडवरचं. तर मला असं वाटतं मला 3 दिवस झाले असतील. 3 दिवसातून आज म्हणजे 3 दिवसापूर्वी चेंज केलेलं. पण स्वीटू आणि विहान नाही खात वरती जास्त बसून, पण स्वीटूला जरी मी काही दिलं ना तरी ती ना अशी फिरून खाते. त्याच्यामुळे ती बेडवर बसते आणि बेडवरच बसून खाते. आणि त्यामुळं ना ही बेडशीट ना खूप खराब झालेली, म्हणून मी म्हटलं चेंजच करून घेऊयात. तर बघा मस्त मी बघा कसं चेंज केलेलं आहे. आणि आता हे कपडे जे आहेत ना ते मी लावणार आहे आज मशीनला. तसं रोज नाही लावत, पण आज ना बेडशीट पण होती, परत पिलो कवर पण आहेत आणि माझी आईची साडी वगैरे असं आज जरा भरपूरच कपडे होते. तुम्ही बघू शकता माझी पूर्ण बादली भरलेली आहे कपड्यांची. तर म्हणून मी ते ना मशीनलाच आज लावून घेते. तर आता बघा यांचं नाश्ता वगैरे झालेला आहे, मुलांचंही झालेलं आहे बघा खाऊन. आता ही विहान गेलेला आहे, तुम्हाला मी बोललीच की शेजारी मुलं आलेली आहे, तर तो त्यांच्याकडे गेलेला आहे खेळायला. आणि हिचं मात्र ना पप्पा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ही काय बाहेर निघायची नाही आमची मॅडम. तर बघा ही काय बघू शकता तुम्ही, बघा काय प्रेम. रोज एवढं पप्पांना आणि अजून ना जेव्हा जाते ना पप्पाला रोज तिच्या बॉम्बवर तिला एक फटका पाहिजे असतो रोज. दोघंही असंच करतात, विहान पण आणि स्वीटू पण. तर असं बघा ते निघालेले आहेत ऑफिसला. आणि आता हे जरी ऑफिसला इथून निघालेले दिसत असतील ना तरी पण विहान आणि स्वीटू रोज लिफ्टपर्यंत जातात पप्पाला सोडण्यासाठी. आणि तिथंही परत एवढंच, पप्पी घ्या फटका द्या, काय काय ह्यांचे रोजचंच आहे. तर ह्यांनी बघा जाता जाताना स्वीटूचं टॉवेल बेडवर टाकलेलं. असंच असतं ह्यांचं, काय घेतलं ना तिथं टाकायचं आणि आपण बस उचलत फिरायचं दिवसभर, हेच चालू असतं माझं. तर असो इकडं बघा हे चाललेले आहेत ऑफिसला आणि इकडं ना मला मशीनमध्ये कपडे लावायचे होते. परत आई पण होती ना, तर सकाळचं जेवण वगैरे करायचं होतं. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आज आंबाड्याची भाजी होती. तर असतं ना आपल्याला एखादी आपली आवडती डिश असली तर कधी खाऊया असं होतं ना, त्यातलाच हा प्रकार आहे माझा पण. तर मलाही कधी खाऊ असं झालेलं आणि हे परत आले आणि बघा आज माझी एवढी कमाई झालेली आहे. कारण काय माहिती आहे का, ह्यांनी ना ह्यांच्या पॅन्टीमध्ये आज पैसे विसरलेले काढायचे त्यांनी. काय तर ते पैसे काही मी त्यांना दिले नाहीत, ते माझ्याकडेच राहिलेत. आता इकडे बघा विहानने ना दुपारी मस्त खेळता खेळताना ते क्लेचा ना गणपती बाप्पा आणि महादेव बनवून आणलेला. मस्त बनवला रे बघू तो. बोल काय केलंस हे काय, हे काय, हे स्नेक स्नेक हे काय तर बांधलेला मी असं बांधलेला तो स्नेक आहे बाप्पाच्या बाजूला. अरे बापरे मस्त मस्त. तर त्याने जशी महादेवाची पिंड बघितलेली ना तर तसंच बनवायचा प्रयत्न केलेला आहे.
तर खूप छान बनवलेला त्यांनी. आणि इकडं बघा दुपारी ह्यांनी कसा आंब्यावर ताव मारलेला आहे मुलांनी पण. आणि ही बघा आमची डान्सर, जेव्हा रात्री झोपायची तयारी असते ना, अंथरूण टाकलं ना, ही रोज 1 तास तरी डान्स करते, तेव्हा ही शांत झोपते. हिचं रोजचंच आहे आणि हिच्या मनावरचीच गाणी लावलेली असतात. ही ना जास्त साऊथची जी सॉन्ग आहेत ना त्याच्यावरच ही डान्स करते. आणि तुम्ही बघा ॲक्शन वगैरे सर्व काही बघून कॉपी करते ती. तर बघा असं होतं माझं आजचं रुटीन. तर तुम्हाला आजची माझी सांडग्याची भाजी आणि आंबाड्याची भाजी कशी वाटली ते मला सांगा. आणि आंबाड्याची भाजी कोण कोण खाल्लेली आहे त्यांनीही मला सांगा की तुम्ही कशी बनवता वगैरे. तर आजचा माझा व्लॉग्स आहे तो मी इथंच थांबवते. माझे जर व्लॉग्स आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. कारण तुम्हाला माहिती आहे की तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप 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 मौल्यवान आहे.